उत्सवानिमित्त सर्वत्र गरबा आणि दांडियाची धूम पाहायला मिळते। अगदी शहरापासून ते गावागावापर्यंत दांडियाचं आयोजन केलं जातं। अबाल वृद्धांचाही त्यामध्ये सहभाग आहे। मात्र पुण्यात एका गरबा प्रशिक्षकाचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला। काही दिवसांपूर्वी जळगावात तरुणाचा दांडिया खेळत असताना मृत्यू झाला होता। पाहूयात हा एक रिपोर्ट। गरबामुळे हार्ट अटॅकचा धोका। मुलासोबत खेळताना गरबा प्रशिक्षकाचा मृत्यू। दांडिया जीवघेणा ठरतोय। नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरू आहे। अगदी शहरापासून ते गावापर्यंत दांडियाचं आयोजन केलं जात आहे। मात्र गरबा कार्यक्रमातील काही घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत। गरबा खेळता खेळता एका प्रशिक्षकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। पुण्यातील चाकण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील स्वराज्य मित्रमंडळाचे गरबा प्रशिक्षक अशोक माळी मुलासोबत गरबा खेळत होते। खेळता खेळता ते अचानक कोसळले। काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य नीट पहा। अशोक माळी यांना त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं घोषित करण्यात आलं। अशा वेळी काय काळजी घ्यावी याबद्दल हृदयविकार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलंय। तर या वेळेला वेळीच जर आपण CPR दिला, चेस्ट कॉम्प्रेशन दिले, तर अशापैकी ऑलमोस्ट 75% लोकांचे प्राण हे वाचू शकतात। म्हणजे मी तो व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये व्हिडिओ काढण्यापेक्षा जर बाजूच्या लोकांनी जर त्याला मदत केली असते आणि CPR दिला असता 100% त्याचे प्राण हे वाचू शकले असते। यासाठीच हँड्स ओनली CPRचं प्रशिक्षण हे समाजामध्ये दिलं जाणं हे अत्यंत आवश्यक आहे। काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातही अशीच घटना घडली होती। दांडिया किंग लखन वाधवानी या अवघ्या 26 वर्षांचा तरुण खेळता खेळता अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं कोसळला। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। हार्ट अटॅक कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला येऊ शकतो। हृदयविकाराची काही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। उत्साहाच्या भरातील खेळणं जीवावर बेतू शकतं। ब्युरो रिपोर्ट, साम TV।